आज ना आपण कांदा फ्लेवरचा कांदा लसूण चिवडा कुरकुरीत अगदी काही सामान न तळता झटपट असा पटकन होणारा मुलांना शाळेतून आल्यानंतर खाता येणारा असा चिवडा पाहणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, एक लसणाची मोठी गड्डी थोडीशी सोलायची आहे, त्याला साल राहिले तरी चालतील, थोडंसं ठेसून घ्यायचं आणि चव येते चिवड्याला. आणि एक मोठा कांदा असा बारीक उभा कापून घेतलेला आहे. कांदा चिवडा बनवतोय म्हणून आपण कांदा वापरणार आहोत ओलाच. इथं 250 ग्राम मी चुरमुरे असे कुरकुरीत घेतलेले आहेत. अगदी पॅकेट फोडल्यानंतर कुरकुरीत निघतात. जर सादळलेले असतील तर थोडेसे उन्हात ठेवा, नाहीतर मग एका कढईमध्ये थोडंसं गरम करून घेतलं तरी असे कुरकुरीत घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या एका कढईमध्ये काय करायचं आहे, अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान कांदा ओला आहे त्याच्यामुळे चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एक तर तेल आपलं कांद्याचं फ्लेवरचं होऊन जातं आणि पूर्ण चिवड्याला कांद्याचाच वास किंवा चव येते आणि छान लागतो हा चिवडा. तर बघा, इतपत मी लालसर होईपर्यंत कांदा तळून घेतलेला आहे. हा थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतो आणि आपल्याला थोडंसं अगोदर कांदा तळून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे आहेत. जास्त तळायचं काहीच गरज नाही, फक्त थोडासा कांदा आपल्याला अर्धी वाटी तेलात आपण हा असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होतो, की बाजूला ठेवूयात. तर आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. कढीपत्ता पण भरपूर असा टाकायचा आहे आणि आपण ठेचलेला लसूण पण त्या शेंगदाण्यामध्ये बरोबर तळून घ्यायचा आहे, म्हणजे शेंगदाणा आणि लसूण छान आपला भाजला जातो. लसूण ओलसर राहू द्यायचा नाही, आपला चिवडा सादळल्यासारखा होऊ जातो. त्यामुळं लसूण पण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. आता शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता हे छान तळले गेलेले आहेत. तिथं आपण थोडीशी जिरे आणि मोहरी टाकूयात आणि अर्धी वाटी डाळं टाकूयात. छान चव देतं डाळही आपल्या चिवड्याला. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीमध्ये जर समजा 1 किलोचा करायचा असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही हे पदार्थ वाढवू शकता. पण इथं मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो चुरमुरे घेतले आहेत. आता इथं बघा, पिठी साखर आहे, मीठ आहे, हळद, तिखट आणि थोडासा चाट मसाला आहे. आणि हे पण आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून सगळे मसाले टाकून द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे छान मसाले सगळे आपले भाजले पण जातात, म्हणजे छान तेलामध्ये फ्लेवर त्याचं मिक्स होतो. आणि आता याच्यामध्येच आपल्याला चुरमुरे टाकून घ्यायचे आहेत. मुरमुरे किंवा चुरमुरे म्हणतात. तर आता हे आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, नाहीतर बंद केली तरी चालेल. आणि हे छान आपल्याला मुरमुरे त्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. एकतर कढई गरम असते आणि मुरमुरेही आपल्या आणखीन कुरकुरीत होतात. त्यामुळं आपल्याला हे असं सगळं कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खाली उतरूनही तुम्ही छान मिक्स करून घेऊ शकता. अशा पद्धतीने छान मिक्स करायचे आहेत. मस्त असा कांद्याच्या फ्लेवरचा, लसणाच्या फ्लेवरचा आपला चिवडा तयार होतो. आता तळलेला कांदा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर बघा, मुले 5 वाजता शाळेतून येतात किंवा सकाळी जाताना थोडेसे खायला दिले ना किंवा टिफिनलाही दिले तरी छान असा आपला चविष्ट असा चिवडा तयार होतो. अशा पद्धतीने तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.